नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मन वेडे तुझवर जडले भाग 70. पण त्याआधी ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे, प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया भाग 70. खरंच आमची अदिती खूप नशीबवान आहे की तिला श्रीसारखा जोडीदार मिळाला आणि तुमच्यासारखे सासू सासरे. बाळा अदिती, कधीच श्रीला अंतर देऊ नको. दोघांनी एकमेकांची काळजी घ्या. स्मिताताई अदिती आणि श्रीला जवळ घेत म्हणाल्या. हो मम्मा, तुम्ही अदितीची काळजी करू नका, श्री म्हणाला. आणि सगळ्यांना निरोप देऊन ते घरात आले तर नीला बसल्या जागी डुकल्या घेत होती. बिचारी दमली असेल, श्री तिला तिच्या रूममध्ये झोपव, सावित्रीबाई म्हणाल्या. आणि श्रीने तिला उचलून घेतलं आणि त्यांच्या बेडरूमच्या बाजूच्या रूममध्ये झोपवलं. अदिती, हे राहू दे, नोकर आहेत हे सगळं करायला. तू सुद्धा दमली असेल, जा जाऊन आराम कर, सावित्रीबाई म्हणाल्या. पण अदिती उगाचच सावित्रीबाईंना मदत करायच्या नावाखाली वेळ काढत होती. तेवढ्यात श्रीवरून आला. नीला झोपली? अदितीने विचारलं. हो, झोपली. भाई, वहिनीला घेऊन जा, ती सुद्धा दमली असेल. इथे आई नको म्हणते तरी काम करत आहे. बनी श्रीकडे बघत म्हणाला. अदिती, श्री म्हणाला आणि चल म्हणून डोळ्यांनी खुणवलं. तशी ती त्याच्या मागे मागे निघाली. गुड नाईट वहिनी, बनी बत्तीशी दाखवत म्हणाला. गुड नाईट. श्रीने त्याला एक रागीट लूक दिला. भलाईची तर दुनियाच नाही राहिली. बनी पुटपुटला आणि त्याच्या रूममध्ये गेला. खरं तर तो आज जाम खुश होता. आज त्याचा जुना भाई परत आल्यासारखा वाटला त्याला, जो रागाच्या आड त्याचं प्रेम लपवत होता. अदिती बेडरूममध्ये आली आणि तिला एकदम ओळखीच्या ठिकाणी आल्याचा भास झाला. ती प्रशस्त रूम बघून ती भारावून गेली होती. पण समोरचा महाराजा बेड बघून तिच्या पोटात गोळा आला. ती इकडे तिकडे बघत होती. अदिती, तुला काही हवं आहे का? तिची भिरभिरणारी नजर पाहून श्रीने विचारलं. नीला कुठे आहे? अदिती हळू आवाजात म्हणाली. ती बाजूच्या रूममध्ये आहे. श्री कपाटातून कपडे घेत म्हणाला. ती रात्री उठली तर? एकटी झोपली नाही ती कधी, अदिती जराशी बिचकत म्हणाली. काळजी नको करू, ती उठली तर माहिती पडेल आपल्याला, श्री म्हणाला. आणि ती गप्प बसली. नवऱ्याचं सगळं ऐकायचं असतं. गेली 3-3.5 वर्ष हेच संस्कार झाले होते तिच्यावर. त्यात स्मिताताईंनी मगाशीच जे सांगितलं ते सुद्धा तिच्या लक्षात होतं. म्हणून तिने काहीच प्रश्न केला नाही श्रीला. ती गप्प उभी होती एखाद्या रोबोटसारखी. पण तिच्या हाताचा पदराशी चाललेला चाळा श्रींच्या नजरेतून सुटला नाही. अदिती, श्री तिच्या जवळ गेला. तिने नजर खाली झुकवली. त्याने तिच्या खांद्यांना धरून तिला बेडवर बसवलं. अदिती, कसला विचार करत आहेस? श्रीने तिच्या बाजूला बसत विचारलं. तिने मान हलवून नाही असं म्हटलं. तू मेडिसिन्स घेतले? नाही, ते बॅग्सवरती होत्या ना म्हणून, अदिती बिचकत म्हणाली. बरं ठीक आहे, मी देतो म्हणत श्रीने तिला तिच्या गोळ्या दिल्या आणि पाणी दिले. त्याने पाण्याचा ग्लास टेबलवर ठेवला. तिच्या बाजूला बसत श्रीने तिचे हात हातात घेतले. तिने त्याच्याकडे पाहिलं आणि नजर झुकवली. अदिती, मी तुझा नवरा नंतर आहे, अगोदर आपण दोघे फ्रेंड्स आहोत, बरोबर ना? श्रीने विचारलं आणि तिने मानेनेच हो म्हटलं. मग माझ्याकडे तू तुझं मन मोकळं करू शकतेस. तुला काहीही वाटलं, त्रास झाला तर लगेच मला सांगायचं, कळलं? त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि तिच्या पूर्ण शरीरात एक हलचल झाली. रोमांच उभे राहिले. सुखद तरंग तिच्या मनात उठत होते. असं वाटत होतं पटकन जाऊन त्याच्या मिठीत शिरावं. ती पण तर खूप तडपली होती ह्या प्रेमासाठी. सगळ्यांनी तिला नवऱ्याने टाकली म्हणून किती हिणवलं होतं ते आठवून तिचे डोळे भरून आले होते. 3 वर्षांमध्ये कधी तिने कुठला सण साजरा केला नव्हता की कधी मनमोकळेपणाने ती आयुष्य जगली नव्हती. श्री तिच्या आयुष्यामध्ये आला आणि त्याच्या येण्याने तिच्या आयुष्यामध्ये रंगीबेरंग रंग भरले गेले होते. तिच्या वाट्याचे सुख आता तिला हवे होते. एक सौभाग्यवतीचं जीवन आता तिला जगायचं होतं. पण तिला तिचं पूर्व आयुष्य आठवायचं होतं पुढे जायच्या अगोदर. ती तिच्या विचारांमध्ये होती. अदिती, परत मनात विचार करत आहेस? श्री जरासा रागवत म्हणाला. नाही, ती हळू आवाजात म्हणाली. तिची नजर अजूनही खालीच होती. बरं, झोप आता, रात्र खूप झाली आहे, श्री म्हणाला आणि उठून बेडच्या दुसऱ्या बाजूला जाऊन झोपला. ती सुद्धा श्रीच्या विरुद्ध दिशेला तोंड करून झोपली. श्री तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होता. आज इतक्या वर्षानंतर ती त्याच्या बेडरूममध्ये होती.
श्रीच्या बाजूला झोपली होती, पण तरी तिला मिठीत घेता येत नव्हतं. ती त्याला विरोध करणार नाही हे त्याला चांगलंच माहीत होतं, पण तरीही तो संयम राखून होता. त्याला त्याची अदिती परत हवी होती, जी त्याच्यावर प्रेम करते. तो करतो त्याच्या एवढेच प्रेम करणारी त्याची अदिती. फक्त श्री तिचा नवरा आहे म्हणून तिचं कर्तव्य करणारी अदिती त्याला नको होती, आणि त्यासाठी तो कितीही वाट पाहायला तयार होता. तिच्याकडे पाहता पाहता कधी झोप लागली त्याला कळलंसुद्धा नाही. सकाळी त्याला जाग आली ती अदितीच्या चुळबुळीमुळे. त्याने डोळे उघडले तर मॅडम त्याच्या कुशीत शिरून झोपल्या होत्या. तिचा एक हात त्याच्या अंगावर होता आणि त्याला बिलगून झोपली होती ती. श्रीची आजची सकाळ खूप खास झाली होती. चेहऱ्यावर $1,000,000 स्माईल आली होती श्रीच्या. त्याने तिच्या चेहऱ्यावर आलेले केस पाठीमागे केले आणि तिच्या पाठीवर हात ठेवत त्याने तिला जवळ घेतले. बऱ्याच वेळाने आळोखे पाळोखे देत अदिती उठली, पण तिला हलता येत नव्हतं. तिने डोळे किलकिले करून पाहिलं तर ती श्रीच्या मिठीत होती. तिने हळूच त्याचा हात तिच्यावरून काढला आणि बाजूला झाली. तिच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली होती. तिने श्रीकडे एक नजर पाहिलं. तो झोपेत होता. तिने त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवला. ती पुढे होऊन त्याच्या कपाळावर किस करणार होती की श्रीने डोळे उघडले आणि ती गडबडली. तिला इतकं जवळ बघून श्रीने तिला डोळ्यांनीच काय म्हणून विचारलं, तर तिने नाहीमध्ये मान हलवली आणि तिथून जाऊ लागली. श्रीने तिचा हात पकडला आणि तिला थांबवलं. तू काय करत होतीस अगोदर ते सांग, श्री बेडवर बसत म्हणाला. अगोदर ती जरा गडबडली, पण लगेच तिने स्वतःला सावरलं. ते नीला, अगं ती बाजूच्या रूममध्ये आहे, चल तुला दाखवतो, श्री बेडवरून उठत म्हणाला आणि दोघेही बाहेर गेले. बाजूच्या रूमचा डोर ओपन केला तर समोर नीला तिच्या बेडवर बसून टॉयजसोबत खेळत होती. नीला, अदितीने तिला आवाज दिला. मा, हे बघ इथे किती खेळणी आहेत आणि हा रूम पण किती मोठा आहे, नीला एक्सायटेड होत म्हणाली. श्री आणि अदिती दोघेही आत गेले. थँक्यू श्री अंकल, मला ही रूम खूप आवडली आणि ही खेळणीसुद्धा, नीला खुशीत बोलत होती. तर अदिती पूर्ण रूमवर तिची नजर फिरवत होती. प्रशस्त अशी रूम, उंची फर्निचर, कार्टून्सच्या पेंटिंग्सने रंगवलेल्या वॉल्स, पूर्ण रूममध्ये आणि बेडवर असलेली महागडी खेळणी. बघताना तिची नजर नीला आणि श्रीवर पडली. ते दोघे एकमेकांबरोबर बोलण्यात गुंग होते. नीला त्याला तिथल्या टॉईजविषयी वेगवेगळे प्रश्न विचारत होती आणि तो तिला उत्तर देत होता. इलेक्ट्रिक आणि बॅटरीवरचे टॉईज कसे चालवतात ते तिला दाखवत होता. नीलाबरोबरची त्याची बॉन्डिंग पाहून ती मनोमन सुखावली होती. तिच्या नीलाला एवढं प्रेम करणारे बाबा दिले म्हणून मनातल्या मनात ती बाकी बिहारीला धन्यवाद करत होती. नीला, नंतर खेळ, आता अगोदर ब्रश करून आंघोळ करून घे, अदिती म्हणाली. मा, थोड्या वेळाने, आता खेळू दे ना मला, नीला तोंड बारीक करत म्हणाली. अदिती, तू जाऊन तुझं आवर, तोपर्यंत मी आणि नीला थोडं खेळतो, श्री म्हणाला आणि अदिती तिचं आवरायला गेली. ती नीलाच्या बेडरूममध्ये आली तेव्हा नीला ब्रश करत होती, तर श्री तिची खेळणी जागच्या जागी ठेवत होता. श्री, तुम्ही राहू द्या, मी आवरते ते सगळं, अदिती पुढे होत म्हणाली. अदिती, ह्या वॉर्डरॉबमध्ये नीलासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू आहेत, श्री वॉर्डरॉब ओपन करत म्हणाला. पूर्ण वॉर्डरॉब नीलाच्या कपड्यांनी आणि वस्तूने भरले होते. श्री, ह्याची काय गरज होती, तिच्याकडे कपडे आहेत, अदिती म्हणाली. मी तुला विचारलं नाही, सांगितलं आहे, हे कपडे नीलासाठी आहेत. श्रीरंग देसाईची मुलगी आहे ती, तिला काही कमी पडणार नाही याची काळजी घे, काही लागलं तर लगेच सांग, श्री म्हणाला आणि बाहेर गेला. अदितीने नीलाला रेडी केलं आणि त्या दोघी खाली आल्या. अगोदर देवाचं दर्शन घेतलं, पूजा केली, तोपर्यंत सावित्रीबाईसुद्धा देवघरात आल्या. प्रणाम दादी म्हणत नीलाने त्यांचा आशीर्वाद घेतले. अदितीसुद्धा त्यांच्या पाया पडली. ते पाहून त्यांना भरून आलं. त्यांनी नीलाला जवळ घेतलं आणि तिच्या गालाचा पापा घेतला. सगळे डायनिंग टेबलवर बसले होते. शकू मावशीने नाश्ता बाहेर आणून ठेवला आणि अदिती सगळ्यांना वाढत होती. अदिती बाळा, तू पण बस, सावित्रीबाई म्हणाल्या आणि तीसुद्धा श्रीच्या बाजूला बसली. बनी, सईला कॉल करून सांग, आम्ही संध्याकाळी जाऊ तिला आणि बाळाला भेटायला, श्री नाश्ता करता करता म्हणाला. भाई, पण तुम्ही तर दुपारी जेवायला जाणार होतात ना, बनी जरासा गोंधळून म्हणाला. हो, पण जरा काम आहे, बाबांनी ऑफिसमध्ये बोलवलं आहे मला, तिकडे चाललो आहे, तर मग तिथून लॉयरकडे सुद्धा जाऊन येतो. नीलाच्या ॲडॉप्शनचे पेपर्स रेडी करायला सांगतो. ठीक आहे, मी सांगतो तसं सईला, ती खूप एक्सायटेड आहे वहिनीला भेटायला, बनी बोलला आणि अदितीने श्रीकडे बघितलं.
सई, तुझी छोटी जाऊबाई, बनीची बायको, तिला आणि तिच्या बाळाला भेटायला जायचं आहे, श्रीने सांगितले. आणि हो वहिनी, ती नुसती तुझी छोटी जाऊ नाही तर तुझी मामी बहीणसुद्धा आहे. काल तुझे मामा मामी आले होते ना, त्यांची मुलगी. बनी म्हणाला आणि तिने श्रीकडे पाहिलं. त्याने डोळ्यानेच तिला हो म्हटलं. आपण कधी जाणार आहोत त्यांना भेटायला, अदितीने अधीरतेने विचारले. संध्याकाळी जाऊ आपण. बनी, पण मामींना सांग, जेवायला नाही थांबता येणार. पण का भाई, तुम्ही बाहेर जाणार आहात का? ते तू तुझ्या साक्षीदीला विचार. मॅडमने सकाळी सकाळी कॉल करून रात्री तिकडे जेवायला यायचं असं सांगितलं आहे. मग ठीक आहे, इकडे जेवलास काय आणि तिकडे जेवलास काय? जेवणार तर सासरवाडीतच आहेस, बनी हसत म्हणाला. हो, पण तू सुद्धा आमच्याबरोबर येणार आहेस सईकडे. तू 3 दिवस झाले तिला भेटायला गेला नाहीस असं कळलं मला. भाई, अरे कामाचं प्रेशर आहे सध्या, म्हणून वेळ नाही भेटला. आज नक्की येईल तुमच्याबरोबर. ठीक आहे, चल, मी ऑफिसमध्ये निघतोय. तू येणार आहेस की तुला वेळ आहे? श्रीने टेबलवरून उठत विचारलं. आलोच, मी पण येतो तुझ्याबरोबर, बनी म्हणाला आणि दोघेही ऑफिससाठी निघाले. अदिती, गोळ्या वेळेवर घे आणि काही पाहिजे असेल तर आईला सांग. मी येतो दुपारपर्यंत. जेवायला माझी वाट पाहायची नाही, जेवण करून घ्यायचं. आई, येतो मी. आज बऱ्याच दिवसांनी श्री देसाई ग्रुपच्या हेड ऑफिसमध्ये गेला होता. किमीची नजर त्याच्यावर गेली आणि तिचा चेहरा खुलला. मागच्या महिन्यामध्ये सईला लाडीगुडी लावून तिने देसाई ग्रुप जॉईन केलं होतं. बनी आणि श्रीला मदत होईल म्हणून सईच्या जागी किमी काम करत होती. काकी पुन्हा गावी गेल्या होत्या, पण किमी मात्र आदित्यच्या घरात ठाण मानून बसली होती. बाबा, श्रीने केबिनमध्ये जात आवाज दिला. बरं झालं श्री, तू आलास. ही फाईल बघ. तू ज्या प्रोजेक्टवर काम करत होतास ते आता फायनल स्टेजवर आहे, म्हणून म्हटलं एकदा तुझ्या डोळ्याखालून जाऊन द्यावं. विजयराव. ओके बाबा, मी बघून घेतो. श्री. काय बाबा? जरा बस, मला तुझ्याबरोबर काही बोलायचं आहे. बाबा, काही सिरियस? नाही, सिरियस असं काही नाही. पण श्री, आता तू ड्युटी जॉईन करशील, मग तुझं काम, घर यातून तुला जास्त वेळ कंपनीसाठी देता येणार नाही. इथून मागची गोष्ट वेगळी होती, पण आता तसं नाही. म्हणून मी विचार करत होतो प्रसादला इथे बोलून घ्यावं. तेवढंच मला आणि बनीला मदत होईल. सईसुद्धा अजून 2-1 वर्ष ऑफिस जॉईन करू शकणार नाही. मागच्या 3-3.5 वर्षांमध्ये तू कंपनीला एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहेस की तो स्टँडर्ड मेंटेन करावा लागेल आपल्याला. हो बाबा, तुमचा निर्णय एकदम योग्य आहे आणि प्रसाद इज गुड चॉईस. मेहनती आणि इमानदार आहे तो. आणि राहिला माझा प्रश्न, तर बाबा, मी जसं पूर्वी कंपनीकडे लक्ष देत होतो तसंच आत्तासुद्धा देण्याचा माझा प्रयत्न राहील. थँक्यू श्री. पण बाळा, तुझी तारेवरची कसरत मला समजते. आत्तापर्यंत तू घरी थांबत नव्हतास. अदितीच्या आठवणींपासून पळण्यासाठी रात्रंदिवस काम करत होतास. पण आता तुला अदितीला वेळ द्यावा लागेल. तो तुझा आणि तिचा हक्कसुद्धा आहे. म्हणून प्रसादला तुझ्या मदतीसाठी बोलवतो. तसंही हे ऐकून तुझी आत्या खूप खुश होईल, विजयराव म्हणाले. हो, ते तर आहेच. मग कधी बोलवताय प्रसादला इकडे? तुझी आई म्हणत होती आपण गावी जाणार आहोत देवदर्शनाला, तेव्हा प्रसाद आणि सुमित्राबरोबर बोलून घेऊ. ते सगळं ठीक आहे बाबा, पण आईने हे मध्येच काय देवदर्शनाचं खूळ काढलं आहे. मला उद्यापासून ड्युटी जॉईन करायची आहे. कधी जाणार आणि कधी येणार आपण? श्री थोडा वैतागत म्हणाला. श्री, मागच्या वेळेस तुझं आम्ही सर्वांनी ऐकलं, आता तू जरा आमचं ऐक. तुझं लग्न झालं तेव्हा सावित्री तुला आणि अदितीला गावी पाठवत होती, पण तू ते ऐकलं नाहीस. ती गोष्ट तिच्या मनात घर करून बसली आहे. लग्नानंतर कुलदेवतेचे दर्शन घ्यायला पाहिजे होतं असं ती बऱ्याच वेळा म्हटली आहे. आता जरा तिचंसुद्धा ऐक. फार नाही, पण एखादा दिवस तरी तू काढूच शकतोस ना, विजयराव म्हणाले आणि श्री विचारात पडला. ठीक आहे बाबा, मला संडेला वेळ आहे. ठीक आहे, तर मग आम्ही 2 दिवस पुढे जातो. तू आणि अदिती संडेला सकाळी आलात तरी चालेल. चॉपरने या म्हणजे वेळ वाचेल यायचा आणि जायचा. चालेल बाबा, मी आणि अदिती शनिवारी रात्री येऊ तिथे. रविवारी दर्शन घेऊन लगेच रात्री रिटर्न निघू. चालेल, मी सावित्रीला सांगतो म्हणजे ती तयारीला लागेल. पण एकदा अदितीला पण विचारून घे, विजयराव म्हणाले. हो, घरी गेल्यावर तिला विचारतो आणि मग आईला कन्फर्म सांगतो. बाबा, येऊ मी? श्री म्हणाला आणि त्याच्या केबिनमध्ये गेला.
अदिती दाखवत नसली तरी श्री ऑफिसला गेल्यापासून ती अस्वस्थ होती. अदिती बाळा, तुझं तोंड का उतरलं आहे? सावित्रीबाईंनी विचारलं. नाही तर कुठे काय? अदिती नजर चोरत म्हणाली. आणि सावित्रीबाई हलक्याच हसल्या. तुम्ही हे काय करत आहात? अदितीने सावित्रीबाईंना विचारलं. ही कटाची आमटी आहे. श्रीला खूप आवडते आणि तुलासुद्धा, म्हणून बनवत आहे. सावित्रीबाई आमटीला फोडणी घालत म्हणाल्या. मला पण शिकवाल का? हो तर का नाही. जेवण झाल्यातच जमा आहे. आमटीला कड आला की आपण जेवून घेऊ. पण ते श्री, अदिती जरा अडखळत म्हणाली. त्याला उशीर होईल. मगाशीच कॉल करून सांगितलं त्याने. आणि वेळेवर जेवायला सांगून गेला आहे ना श्री. मग? सावित्रीबाई म्हणाल्या आणि तिने मानेनेच हो म्हटलं. नीला, अदिती आणि सावित्रीबाईंनी जेवण केलं आणि त्या बाहेर हॉलमध्ये गप्पा मारत बसल्या. त्यांचं घर आणि त्यांचा श्री एवढ्या वर्षांनी हसताना दिसत होता त्यांना. आणि त्याचं कारण अदिती होती. अदिती, तू परत आलीस आणि माझ्या श्रीच्या चेहऱ्यावर हसू परत आलं. तो परत जगायला लागला. थँक्यू बाळा. तुझ्यामुळे मला माझा श्री परत मिळाला. सावित्रीबाई तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाल्या. आई. अदिती पहिल्यांदा त्यांना आई म्हणाली. चालेल ना मी तुम्हाला आई म्हटलं तर? ते श्री तुम्हाला आई म्हणतात ना, म्हणून मी पण. अदिती बोलत होती तेच सावित्रीबाईंनी तिला मध्येच तोडलं. तू मला आईच म्हणायची अगोदरसुद्धा. आत्ताही आईच म्हण मला. सावित्रीबाई डोळ्यांच्या कडा पुसत म्हणाल्या. आई, प्लीज रडू नका ना. माहीत नाही आज तुमच्या आणि काल मम्मा आणि मॉमच्या डोळ्यात पाणी बघून मला कसं तरी वाटत होतं. मला नेहमी वाटायचं की माझ्या आयुष्यात काहीतरी कमी आहे. आम्हा बाबा नीला सगळे होते, तरी कुणाची तरी कमी वाटत होती. पण आता मला तसं वाटत नाही. कदाचित तुम्ही सगळे माझ्याबरोबर नव्हतात ना, म्हणून मला तसं वाटत होतं. मी स्वतःला दुःखी समजत होते. मला वाटायचं माझ्या नवऱ्याने मला सोडलं म्हणून मी दुःखी आहे. पण ज्या नवऱ्यासाठी मी दुःखी राहत होते त्याचा तर चेहरासुद्धा मला आठवत नव्हता. आज कळलं, माझ्यापेक्षा तुम्ही सगळे जास्त दुःखी होता. श्री जास्त दुःखी होते. मला तर तुमच्या दुःखाची जाणीवसुद्धा नव्हती. अदिती मनापासून बोलत होती. बोलता बोलता सावित्रीबाईंनी तिला गावी देवदर्शनाला जाण्याविषयी विचारलं आणि तिने सुद्धा काही हरकत नसल्याचं सांगितलं. अदिती, तू तुझी औषधं वेळच्या वेळी घे आणि आता जा, जरा जाऊन आराम कर. श्री आला की तुम्हाला निघावं लागेल. सावित्रीबाई म्हणाल्या आणि अदिती नीलाला घेऊन वरती गेली.